आज मेरे घर के नीचे मुझे जाना है बम्बई में, तो मुझे डर लगता है कि स्ट्रीट डॉग्स वहाँ पर है। मुंबई हो या भिवंडी, भिवंडी की परिस्थिति और ज़्यादा ख़राब है। और 2 बार ऐसे इंसिडेंट हो चुके हैं कि जहाँ पे एंटी रेबीज़ की जो है मेडिसिन जो है आईजीएम में नहीं थी। मैंने तब भी सिविल सर्जन से बात की थी, आईजीएम की सुपरिटेंडेंट से बात की थी, आज भी कहा है, आज भी मैंने उनसे जानकारी लेने की कोशिश की है। अभी मुझे बहुत दुःख की बात है कि एक बच्चे की डेथ हो चुकी है। मैं इंश्योर करूँगा कि जो लोग इसके पीछे ज़िम्मेदार हैं, उनको सख्त से सख्त सज़ा मिले। ये इश्यू को हम जितनी ज़ोर से हम उठा सकें हम उठाएँगे। मैंने आज भी आईजीएम की सुपरिटेंडेंट को कहा है कि हम असेंबली तक लेंगे और कोशिश करेंगे कि वो लोग जो इसके परचेज़ नहीं करने के पीछे है, उन पर फौजदारी गुनाह हो और उनकी नौकरी जाए। ये हम पूरी कोशिश करें। हमीद सद्दाम खान 12 वर्षाचा मुलगा श्वान दंशामुळे डॉग बाईटमुळे 10 जानेवारी 2026 रोजी आयजीएम हॉस्पिटल इथे आला असता त्याला सर्व कुत्र्याचे इंजेक्शन, रेबीजचे इंजेक्शन्स देण्यात आलेले आहे. इंजेक्शन टीटी, इंजेक्शन एआरव्ही आणि तसेच अँटीबायोटिक देण्यात आलेले आहे. त्यानंतर सुद्धा सदर रुग्ण हा दिनांक 13 जानेवारी 2026 आणि 17 जानेवारी रोजी आयजीएम हॉस्पिटलमध्ये येऊन त्याला तिन्ही इंजेक्शनचे डोस देण्यात आलेले आहेत. परंतु सदर रुग्ण हा 28 जानेवारी बुधवारी आयजीएम हॉस्पिटलला अत्यंत अत्यवस्था अवस्थेत कॉम्प्लिकेशन होऊन ब्रेथलेसनेस असे त्याचे सिम्पटम्स होते. सदर रुग्णाने इंजेक्शन टीटी, इंजेक्शन एआरएस, इंजेक्शन एआरव्हीचे तिन्ही डोसेस, अँटीबायोटिक्स इंजेक्शन्स आणि त्या ब्रेथलेसनेस आहे म्हणून त्यासाठी लागणारं नेब्युलायझेशन आणि इंजेक्शन हायड्रोकॉट असे सगळे इमर्जन्सी मेडिसिन्स त्याला ॲडमिट करून देण्यात आलेले आहे. सदर रुग्णाला 10 जानेवारी रोजी सुद्धा आणि 28 जानेवारीला दोन्ही दिवशी ॲडमिट करून उपचार करण्यात आलेले आहे. आणि ह्या रुग्णाने संपूर्ण सगळे डोसेस जे आहेत डॉग बाईटचे संपूर्ण इंजेक्शन्स घेतलेले आहेत आयजीएम हॉस्पिटल येथे. तसेच सदर रुग्ण हा 28 तारखेला इंजेक्शन्स देऊनही आणि संपूर्ण डॉग बाईटचे इंजेक्शनचा कोर्स कंप्लीट करूनही सुधारणा होत नसल्यामुळे त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे रेफर करण्यात आले आणि तिथून मग कस्तुरबा हॉस्पिटल येथे सदर रुग्ण हा ॲडमिट झाला असता 28 तारखे ते 31 तारखेदरम्यान 31 तारखेला सदर रुग्णाचा उपचारादरम्यान कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे मृत्यू झालेला आहे. तसेच मागील वर्षी 2025 रोजी साधारणतः 11,037 असे डॉग बाईटचे केसेस आयजीएम हॉस्पिटलला नोंद आहेत आणि ह्या 100% संपूर्ण सगळ्या रुग्णांना आयजीएम हॉस्पिटल असे इंजेक्शन जे आहे रेबीजचं लस देण्यात आलेली आहे. जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः 1,062 रुग्णांना डॉग बाईटच्या रुग्णांना इंजेक्शन रेबीजची लस देण्यात आलेली आहे आणि डिसेंबरमध्ये साधारणतः 813 रुग्णांना डॉग बाईटचे इंजेक्शन रेबीज लस देण्यात आलेली आहे. या रुग्णाच्या बाबतीत आणि इतर कुठल्याही डॉग बाईटच्या रुग्णाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा आयजीएम हॉस्पिटल भिवंडी मार्फत केला जात नाही आणि सगळ्यांना वेळोवेळी उपचार केले जातात. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.